आता कुठल्या वेअरहाऊसला कोणी माल ठेवला आहे गव्हर्नमेंटला कसं काय? कुठल्या ट्रान्सपोर्टरनी कुठला माल कुठे नेला गव्हर्नमेंटला कसं काय? आता 50,000च्या 1,00,000च्या लिमिट दिले त्याच्या आज जर माल ते बिल नाही बनणार, बिल नाही बनणार ना. आता जर का काहीतरी इन्व्हेस्टिगेशन जर गव्हर्नमेंट करत असेल कुठला माल येतो काय येतो कुठल्या गोडाऊनला जातो इट इज द एन्व्हायरमेंट फॉर ट्रान्सपोर्टर. इथे काय दिसतंय इकडे एन्व्हायरमेंट वेअरहाऊस डेपो गोडाऊन कोल्ड स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे ना. कोल्ड स्टोरेज गोडाऊन वेअरहाऊस नाशिवंत माल कुठे असतो कोल्ड स्टोरेजमध्ये असतो. बाकी गोडाऊन आणखी वेअरहाऊस आणखी ट्रान्सपोर्टर माल आणणार. आता याविषयी तरतूद तुम्हाला वाचून दाखवतो मी काय. ऑब्लिगेशन ऑफ ओनर ऑफ वेअरहाऊस अँड ट्रान्सपोर्टर टू मेंटेन रेकॉर्ड. बरेच छोटे छोटे असे वेअरहाऊस आहेत त्याचा टर्नओव्हर 20 लाखापेक्षा कमी आहे. ट्रान्सपोर्टरला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी नाही. एव्हरी ऑपरेटर ऑफ वेअरहाऊस और गोडाऊन और एनी अदर प्लेस यूज फॉर स्टोरेज ऑफ गुड्स अँड एव्हरी ट्रान्सपोर्टर इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर ही इज अ रजिस्टर्ड पर्सन ऑर नॉट. रजिस्टर आहे का नाही शॅल मेंटेन रेकॉर्ड्स ऑफ द कन्सायनी कोणाचे गुड्स आले कोणी कुठे पाठवले आणि अदर रेलिव्हंट डिटेल ऑफ द गुड्स इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. डिस्पॅच ऑफ सच गुड्स मुवमेंट ऑफ गुड्स रिसिप्ट ऑफ गुड्स डिस्पोजल ऑफ गुड्स हे सगळं मेंटेन कोणी करायचं वेअरहाऊसने. जीएसटी रजिस्टर कंटेनर ओनर ऑपरेटर वेअरहाऊस गोडाऊन जीएसटी रजिस्ट्रेशन कन्सायनी गुड्स ट्रान्सपोर्टेड गुड्स डिलिव्हर्ड गुड्स स्टोअर्ड म्हणजे गुड्स कधी आले कधी नेले कोणी आणले कोणी ठेवले कोणी मागितले तेव्हा यांनी पाठवले हे सगळं त्यांच्याकडे पाहिजे. एनरोलमेंट इफ नॉट ऑलरेडी रजिस्टरमध्ये एनरोलमेंट जर रजिस्टर केलं असेल समजा एखाद्या टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे रजिस्ट्रेशन घेईल म्हणजे गव्हर्नमेंटला माहिती आहे की वेअरहाऊस कीपर आहे तो गुड्स ठेवतो म्हणजे हे वेअरहाऊस आहे ते गुड्स येतात. आणि जे अनरजिस्टर्ड पर्सन असतील त्यांनी एनरोलमेंट नंबर घ्या म्हणजे सरकारच्या लिस्टमध्ये वेअरहाऊस लिस्टमध्ये ते वेअरहाऊस ॲड होईल. कुठला माल आला कुठला माल गेला हे कळलं पाहिजे. आणि गरज पडली तर सरकारला काय करता येईल इन्स्पेक्शन करता येईल म्हणून त्यांना सांगितलं आहे कोणाचा माल आला आहे कोणाचा गेला आहे तुम्ही रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन करायचं. रजिस्टर असो किंवा नसो रजिस्टर नाही एनरोलमेंट नंबर घ्या म्हणजे गव्हर्नमेंटला कळेल की आपल्याकडे असे किती वेअरहाऊस आहेत रजिस्टर नाही आहेत त्याच्याकडे माल येतो की तिकडनं माल जातो. Every person required to maintain records and accounts in accordance with the provision of section 35(2). काय केलं आहे रजिस्टर असो अगर नसो सगळं मेंटेन करायचं. इफ नॉट ऑलरेडी रजिस्टर अंडर द ॲक्ट शॅल सबमिट द डिटेल्स रिगार्डिंग हिज बिझनेस इलेक्ट्रॉनिकली ऑन द कॉमन पोर्टल. त्याला वेगळा हा फॉर्म दिला आहे तुम्हाला दाखवा आता फॉर्म मी जो हा फॉर्म आहे तो फॉर्म जर क्लिक केलं इथे गेलो इकडे जाऊन मग इथे मी काय काढलं ईव्हीबिल काढलं ईव्हीबिल वरून मग क्लिक केलं ईव्हीबिल पोर्टलला जाईल मग इथे येऊन हा फॉर्म येतो. इथे क्लिक केल्यानंतर पुढे हे पोर्टल बाहेर सोडेल तो आणि मग पुढे जाऊन मी हे काढलेलं आहे. मग वेअरहाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टर यांनी एनरोलमेंट घ्यायचं आहे. तो फॉर्म आहे जीएसटी एनरोलमेंट ENR 01 either directly or through FC notified by the commissioner and upon validation of the details furnished a unique enrollment number shall be generated and communicated to the said person. For the purposes of chapter 16 of these rules a transporter who is registered in more than one state or UT having same PAN he may apply for unique common enrollment number by submitting details in form GST ENR 02. ट्रान्सपोर्टर रजिस्टर मल्टिपल स्टेटमध्ये तो एकच नंबर घेऊन तोही वापरू शकतो. त्या त्यांना हा वेगळा दिले पाहिजे.
using any one of his GSTN, and upon validation of detail furnished, a unique common enrollment number shall be generated and communicated to the state transporter. Provided that where the state transporter has obtained a unique common enrollment number, he shall not be eligible to use any of the GSTN for the purpose of the state. इकडे मेंटेन करायला ठेव नंबर तो वापरायचा. The person enrolled under Rule 58(1) as aforesaid in any other state or UT shall be deemed to be enrolled in the state or UT. अमेंडमेंट करायची असेल का चेंज झालं या गोडाऊनमध्ये जागेत चेंज झालं तर मग त्यामध्ये अमेंडमेंट करायची. टाइप्स ऑफ अकाउंट सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ रूल 56. एनी पर्सन एंगेज इन द बिजनेस ऑफ ट्रांसपोर्टिंग गुड्स शैल मेंटेन records of goods transported, delivered, and goods stored in transit by him along with the GSTN of the register consignee for each of his branches. Every owner or operator of warehouse or godown यांनी हे मेंटेन नाही केलं तर कळणारच नाही कोणाचे गुड्स कुठं कुठे ट्रान्सपोर्ट झाले, कोणी कधी ठेवले, कोणी कुठे पडले, काय कळणारच नाही. म्हणजे जर गुड्स मॅन्युफॅक्चर झाले तिथनं ते कुठे ट्रान्सपोर्ट झाले आणि कुठे स्टोअर झाले आणि नंतर ते मार्केटला कुठनं पाठवले गेले हे कोणाच्या कंट्रोलमध्ये, ट्रान्सपोर्टरच्या आणि वेअरहाऊस कीपरच्या. ज्याला फ्रॉड करायचं आहे, ज्याला विदाउट बिल मार्केटला गुड्स पाठवायचे आहे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याकरता यांना काय केलं आहे, एनरोलमेंट नंबर घ्यायला कंपल्सरी केले. आणि गुड्स कोणाचे आले, कधी पाठवले गेले हा डेटा यांच्याकडे असला पाहिजे. त्याच्या आधारे बघा इन्व्हेस्टिगेशन सुरू कुठं होईल गव्हर्नमेंटचं. जेव्हा आपण म्हणतो ना की एखाद्यावरती काहीतरी डिमांड नोटीस रेज करायची तर हे सगळे जे सोर्सेस आहेत जेकडनं गुड्स येतात जातात स्टोअर होतात ते सगळे गव्हर्नमेंट चेक केल्याशिवाय, त्यांचं इन्स्पेक्शन केल्याशिवाय, कोणाचे गुड्स कुठे जातात आणि कोण घेतोय, कोण कोणाला पाठवतोय हे कळल्याशिवाय मग ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही की एखाद्या व्यक्तीने विदाउट बिल गुड्स घेतले, तो घेतो आणि विदाउट बिल पाठवतो. रिझन टू बिलीव्ह पर्यंत कधी येईल पीओ, हे सगळं इन्स्पेक्शन केल्यानंतर येईल ना. मग हे इन्स्पेक्शन तर करायला गेलं त्यांच्याकडे रेकॉर्ड होत नाही, त्यांना तसं काय ऑब्लिगेशन नाही, ऑब्लिगेशन नाही आम्हाला, मी नाही मेंटेन केले म्हणून त्याने ऑब्लिगेशन टाकलेलं. रजिस्टर असा अगर नसा, रजिस्टर नाही येत आहे तुम्ही एनरोलमेंट नंबर घ्या आणि हे सगळं मेंटेन करा. ट्रान्सपोर्टरला आणि जे वेअरहाऊस आहेत त्यांना जर हे सगळं किस्सा असेल तर मग पुढची लिंक मिळेल. Manner of storage of goods by warehouse owner operator. The owner operator of godown shall store the goods in such manner that they can be identified atom wise, owner wise. Shall facilitate any physical verification or inspection by the proper officer on demand. म्हणजे इन्स्पेक्शन त्यांचंही होऊ शकतं. Additional accounts or documents by notified person. The commissioner may notify a class of taxable person to maintain additional accounts or documents for each person as may be specified therein. 35(4) where the commissioner considers that any class of taxable person is not a position to keep and maintain accounts in accordance with the provision of this section, he may, for reason to be recorded in writing, permit such class of taxable person to maintain accounts in such manner. 35(5) ऑडिटचा काढून टाकणार. 35(6) नॉन अकाउंटेबल गुड सर्व्हिसेस जर मेंटेन नाही केले गुड्स आणि अकाउंट मेंटेनन्स सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 17(5)H तर ते गुड्स त्याचा ब्लॉक नाही आहे. वेअर द रजिस्टर्ड पर्सन फेल्स टू अकाउंट्स फॉर द H मध्ये काय येतं 17(5)H मध्ये
इथे रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे ना, तो रेकॉर्ड मेंटेन नाही केला, मग तो सप्लाय झालाय. When the registered person fails to account for the good services both in accordance with the provision of section 35(1), the proper officer shall determine the amounts of tax payable on the goods services of both. हे तेवढा जर स्टॉक डिफरन्स सापडला आणि ते गुड्स कुठल्याही प्रकारे तो डिफरन्स काय हा रेकॉर्ड नाही केला, मग सप्लाय झाला, as if such goods or services both had been supplied by such person and the provision of section 73-74 liability प्रॉपर दाखवली नाही. Apply for determination of such tax. If any taxable goods are found to be stored at any place other than those declared under the rule 56(5) without the cover of any valid document, the proper officer shall determine the amount of tax payable on such goods if such goods have been supplied by the registered person. आता हे अकाउंट बुक जे रेकॉर्ड मेंटेन केले हे किती वर्ष मेंटेन करायचे, हे सेक्शन 36 मध्ये 72 months फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ॲन्युअल रिटर्न. ॲन्युअल रिटर्नच्या डेटपासून पुढे 6 वर्ष, किंवा त्यामध्ये अपील वगैरे आलं तर 1 year आफ्टर फायनल डिस्पोजल ऑफ सच अपील रिव्हिजन प्रोसिडिंग्स इन्व्हेस्टिगेशन विच एव्हर इज लॅक. समजा 72 महिन्याच्या आधीच समजा काय तिथे केस निघाली आणि मग पुढे काही विषय काय डिमांड काढलाय, अपील झालं, तर त्यानंतर पण पुढे 1 वर्ष ठेवायचं. ती डेट नंतरची आली 72 महिन्यानंतर. 72 महिन्याचं प्रकरण जर असेल, 72 महिने संपले पण वर्ष संपलेलं नाहीये, ते संपले पण त्या डेटपर्यंत ते मेंटेन करा. जर माझी 72 महिने समजा हे 72 महिने किंवा 60 महिन्याच्या आतली जर केस असेल तर 1 वर्ष 72 महिन्याच्या आधीच संपेल ना माझं अपील नंतरचं. पण समजा 72 महिने समजा 70 महिन्याचे केस असेल, 70 महिने झाले, 2 महिन्यांनी काय होईल, संपला अकाउंट रेकॉर्ड. 72 महिने तेवढंच नाही, तुमचं अपीलची केस होती नाही, अपील झाला की नाही, रिव्हिजन झालं की नाही, त्याचं काय प्रोसिडिंग चालू होते की नाही, मग आणखीन 1 वर्ष पुढे ठेवलं पाहिजे त्या अपीलपासून. मग ते 72 महिन्याच्या पुढे गेलं ती डेट, तर त्या डेटपर्यंत मेंटेन केलं पाहिजे. म्हणून विषयावर इज लॅटर म्हटलं. 70 ते 72 झाले म्हणून संपलं नाही, ते 1 वर्ष झालंय का नाही, 2 महिने झाले, मग आणखीन 10 महिने मेंटेन करा. ते 82 महिने होते. Accounts maintained by registered person together with all the invoices, bill of supply, credit and debit notes, and delivery challenge relating to stock, deliveries, inward supply and outward supply shall be preserved for the period as provided in section 36 and shall documents are maintained manually, be kept at every related place of business mentioned in the certificate of registration and shall be accessible at every related place of business where such accounts and documents are maintained legally. जे आपण पहिले सेक्शन 80 डॉक्युमेंट बघितले ते डॉक्युमेंट सगळे दाखवतात की आपला एखादा व्यवहार झालेला आहे. टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, क्रेडिट नोट, डेबिट नोट, बिल ऑफ एंट्री, आणि माल जेव्हा पाठवतो तेव्हा ईबे बिल, डिलिव्हरी नोट, हे सगळं बनवलं आहे आणि हे सगळं अकाउंट मेंटेन केलं आहे. गुड्स आले, डॉक्युमेंटप्रमाणे गुड्स आले, तर प्रोडक्शनमध्ये किती रॉ मटेरियल लागलं, फिनिश प्रोडक्ट काय बनलं, त्यातला वेस्ट काय, स्क्रॅप काय, हे सगळं मेन्शन केलं आहे. मग गुड्स पाठवले, कुठल्या गोडाऊनला गेले, मग तो गोडाऊन किपर, तो ट्रान्सपोर्टर, ह्या सगळ्यांचे रेकॉर्ड ज्या वेळेस बघितले जातील, तपासले जातील, त्यावेळेसच कळेल की ॲक्च्युली माल किती बनतो, किती मार्केटला जातो, किती विकला जातो, त्याचा प्रॉपर टॅक्स कलेक्शन होते की नाही होते, प्रॉपर आय टी घेतला जातो की नाही घेतोय, हा सगळा अभ्यास केल्यानंतरच मग कोणाला ऑडिट करायचं, कोणाचं स्क्रुटिनी करायची, कोणाची इन्स्पेक्शन सर्च करायची, हे ठरवता येईल ना या बेसिसवरतीच.
आता हे काम कोणाचं असतं? स्क्रुटिनी करणं, इन्स्पेक्शन करणं, हे सगळं करणं ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी, जे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं. आता याच्यामध्ये CBSEचं काम वेगळं आहे. जो लॉ इम्प्लिमेंट केला जातो त्याकरता कुणी क्लिअरिंग मागवलं तरी CBSE क्लिअरिंग देतो. तर CBSE काय ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी CBSE नाही. रिव्हिज अपील केलं जातं किंवा काही त्याचं काम वेगळं आहे. ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीमध्ये CBSE येत नाही, रिव्हिजनरी अथॉरिटी येत नाही, ऑथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग येत नाही, अपिलेट ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग येत नाही, अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल हे त्यामध्ये येत. ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी यांचं काम काय आहे? यांचं काम वेगळं आहे, हे लक्षात घ्या. तर हे पण डिफाईन केले की अपिलेट ऑथॉरिटी कोण आहे, अपिलेट ट्रिब्युनल कोण आहे, कमिशनर, प्रॉपर ऑफिसर, हे सगळे शब्द जे येतात हे सगळे माहिती पाहिजे. तर हे मी टाकलं त्याच्यामध्ये, हे टाकलं आहे डिमांड रेकॉर्डिंग. हे नंतरचं काम आहे, पुढचं काम आहे. ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटीचं एक काम आहे ते सगळं बघणार. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडे टूल्स काय तुम्हाला मी सांगितली, स्क्रुटिनी, इन्स्पेक्शन, सर्च आणि ऑडिट. यातनं हे सगळं प्रॉपर चाललं की नाही. आता इन्स्पेक्शन का ठेवलं आहे? माल कधी येतोय तर तुम्ही ऑडिट करत बसणार आहात का उपयोग आहे? इमिजिएटली इन्स्पेक्शन करा, इमिजिएटली काय करा, रेट टाका, बघा गुड्स आले, इन्व्हॉइस आहे की नाही, याचा रेकॉर्ड काय आहे. म्हणून गोडाऊन कीपरवर जबाबदारी आहे. एनरोलमेंट नंबर घ्या. एनरोलमेंट नंबर घेतला का नाही घेतला, मग त्याच्यावरती हे ऑब्लिगेशन त्यांनी लागू असेल पण का नाही घेतलं. म्हणजे जिकडनं कुठे अशा प्रकारचा फ्रॉड व्यवहार होतो सगळ्यात पहिले जाऊन तुम्ही काय सांगणार गव्हर्नमेंट त्यांना की तुमचं गोडाऊन आहे, तुम्ही नंबर घ्या. एकदम त्यांना पेनल्टी लावणार नाही की एनरोलमेंट नंबर घेणं कंपल्सरी, घ्या नंबर. त्यांनी नंबर घेतला, त्याला कळलं की अरे आपल्याला लक्ष आहे, मग तो विचार करेल की आपण अशा प्रकारचे गुड्स जे काय घेतोय त्याचा रेकॉर्ड अकाउंट मेंटेन नाही करता काय होईल. टॉपिक कुठला घेऊ पुढे? असेसमेंट घेऊ. आता ह्याच्यामध्ये बघा काय, मग थोडक्यात लगेच कळून जाईल. सेल्फ असेसमेंट. आता सेल्फ असेसमेंटचा अर्थ काय होतो की टॅक्स पेअरला स्वतःला टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं, स्वतःच्या रिस्कवरती करायचं आहे. कारण की जर का डिपार्टमेंटने काढून दिला टॅक्स, गव्हर्नमेंटने काढून दिला एवढा टॅक्स आहे, तो भरला विषय संपला ना. आता जर त्यांनी प्रॉपर प्रोव्हिजन फॉलो नाही केली, ITC प्रॉपर नाही घेतला, लायबिलिटी भरायची आहे, समजा टॅक्स रेट 12% असेल आणि त्यांनी 5% लावलं, 5% असेल तर 18% टॅक्स कलेक्ट केला, ह्यात सुद्धा होऊ शकतात. म्हणजे बऱ्याच प्रोव्हिजन आहेत त्याला फॉलो करून समजून घेऊन टॅक्स पेअरला काय करायचं आहे, स्वतः डिटर्मिनेशन ऑफ लायबिलिटी करायचं आहे आणि मग टॅक्स पे करायचा. तर सेक्शन 59 हे सांगतो की सेल्फ असेसमेंट बेसिस असेल, म्हणजे इथे टॅक्स पेअर हा इमानदारी सगळं करेल हे गृहीत धरलेलं आहे. आता टॅक्स पेअर ज्या वेळेस रिटर्न फाईल करेल त्यात माहिती कुठली सबमिट करायची या प्रकारे त्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये प्रिस्क्राईब केलं आहे, रूल बघा त्याचे. त्या रूलप्रमाणे तुम्ही इन्फॉर्मेशन द्या, ते कंप्लायन्सेस करा. ते केल्यानंतर गव्हर्नमेंट काय करेल, त्याचं स्क्रुटिनी करेल. या 61मध्ये ते तपासलं जातं. दिवसाला 1मध्ये काय भरलं आहे, मग 2A काय आलं आहे, ITC बरोबर घेतला की नाही घेतला आहे, 3Bमध्ये काय ITC रिव्हर्स केलं आहे का, काय रिव्हर्स करणं अपेक्षित आहे का. मग ते रिव्हर्स केलं अपेक्षित नाही आहे, अपेक्षित ITC रिव्हर्स नाही केला त्यांनी, तर पुढे जाऊन इन्स्पेक्शन करणं किंवा ऑडिट करणं ही पुढची ॲक्शन गव्हर्नमेंट यावरती घेऊ शकते.
आता यामध्ये एक मध्ये येतं प्रोव्हिजनल असेसमेंट. ठीक आहे, प्रोव्हिजनल असेसमेंट. आता प्रोव्हिजनल असेसमेंट आपल्याकडे एखादी फॉरेन कंपनी येणार असते. बऱ्याच वेळा काय होतं की ती कंपनी येते आणि नंतर मग आपल्याकडे काही कंपन्यांचा असा अनुभव आहे की आपल्याकडे प्रॉपर त्यांना कंप्लायन्सेस केल्यानंतर मग त्यांना काहीतरी डिमांड रेस केलं जातं, एक्स्ट्रा टॅक्स मागितला जातो. अशी अडचण येऊ नये म्हणून आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं बघा, आमच्याकडे ॲडव्हान्स रुलिंग. तुम्ही सप्लाय कसला घेणार आहात, आमचा लॉ बनला आहे, तरी पण तुम्हाला लॉमध्ये क्लिअरिटी नसेल तर तुम्ही एक ॲप्लिकेशन द्या. एक ॲप्लिकेशन द्या की तुम्हाला काय क्वेश्चन आहे. मग ह्या क्वेश्चनमध्ये त्यांची गुड सर्व्हिस, जर जीडीचा लॉ असेल तर त्यांची गुड सर्व्हिस कशामध्ये क्लासिफाय होईल, ती सर्व्हिस आहे गुड्स आहे. समजा एखादा वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल तर आपल्याकडे सर्व्हिस आहे तर सर्व्हिस आहे, कुठले ते प्रोडक्शन करतायत ते गुड्स आहे, मग ते गुड्स आहे. मग ते गुड्स 5%तले आहेत, त्याच्यात जीडीसी 5%, 12, 18 आहे, पहिलेच क्लिअर होईल. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एनी गुड सर्व्हिस क्वेरी असेल, ॲप्लिकेशन द्या, क्लिअर होईल. जर एकदा का त्यांनी ॲप्लिकेशन केलं आणि त्याच्यावरती त्यांना निर्णय दिला गेला का नंतर तो निर्णय सरकारला पण बांधून राहील, त्यांना पण बांधून राहील, अनलेस तो लॉ चेंज होत नाही तोपर्यंत. जे एखादा गुड्स आहे त्याला एज्युकेशन कोड आहे, त्याला आज रेट 5% आहे, तर गव्हर्नमेंट सांगेल की तुम्हाला हा 5% रेट असेल. तर उद्या गव्हर्नमेंटने रेट 5चा 12 केला, मग तो 12 होईल. पण आज तरी त्या गुडसाठी किती रेट आहे, 5% बस. मग त्याला इनपुट गुड किती सर्व्हिस दिली त्याचा रेट काय पहिलेच क्लिअर आहे. म्हणजे इथे लिटिगेशन मॅटर होणार नाही, नंतर डिस्प्युटेड मॅटर काय होणार नाही. त्याकरता काही मुद्दे दिले. ॲप्लिकेबिलिटी ऑफ नोटिफिकेशन इश्यूड अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. हे नोटिफिकेशन काढलं आहे कारण ते लागू होईल की नाही होईल, त्याचा टाईम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल. तुम्ही ऑडिटला हेच पण पाहणार, लक्षात घ्या की त्यांनी जे काय केलं आहे त्याच्या टायखड बरोबर लावला की नाही आलं. एखादं नोटिफिकेशन त्या बिझनेसला अप्लिकेबल होतं की नाही होतं, कुठलं एक्झम्पशन आहे, ITC आहे. आता हे व्हॅल्यू सप्लाय झालं, टाईम ऑफ सप्लाय. ॲडमिसिबिलिटी ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हे आलं, प्लस determination of tax liability to pay tax on any goods, services or both, whether applicant is required to be registered, whether any particular thing done by the applicant with respect to any goods or services or both amounts to or result in supply of goods. काहीतरी प्रोसेसिंग केलं तर सप्लाय होतो का. या प्रश्नांची उत्तरं ॲप्लिकेशन करा आणि त्यातनं आहे. त्याविषयी आधी कोणी ॲप्लिकेशन केलं असेल तर ते रिझल्ट लागलेलं आहे, ॲप्लिकेशन परत ॲक्सेप्ट नाही होत. जी क्वेरी अगोदर त्याविषयी विचारलं गेलं आहे, उत्तर रेडी आहे. जर नाही विचारलं गेलं तर या विषयावरती विचारला जाऊ शकतो. या प्रकारची प्रोव्हिजन या ॲडव्हान्स रुलिंगमध्ये काय होईल. पहिले कन्फ्यूज अबाउट GST लॉ, हे दिलेले वरते विषय त्या विषयावरती ते अप्लाय फॉर ॲडव्हान्स रुलिंग, ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग काय करेल त्याच्यावरती निर्णय देईल. सॅटिस्फाईड बाइंडिंग द ॲप्लिकंट, निर्णय कोणी दिला आहे, सरकारनेच दिला आहे, म्हणजे तो निर्णय सरकारला आणि ॲप्लिकंटला दोघांनाही बांधलेला आहे. जर त्यांना मान्य नाही अपील करू शकतात, अपिलेट ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग. निर्णय होईल, मग तो निर्णय दोन्ही पार्टीला काय राहील, बाइंडिंग राहील. इथे ज्युडिशियल मॅटर होणार नाही. हे ॲडव्हान्स रुलिंगचं आहे, हे तुम्हाला मी दिलं. हे खूप असं सेक्शन खूप झाले, त्यातनं कन्फ्युजन एवढंच. आणि याची 10,000 फीज असते, त्या ॲप्लिकेशनला ती द्यायला लागते. थोडी मी यामध्ये शॉर्टकट म्हणून दिलेलं आहे. हे मी का दिलं, हे अगोदर क्लिअर केलं, पुढे काय लिटिगेशन होणार नाही. आणि आता आपण टॉपिक बघतोय तो प्रोव्हिजनल असेसमेंट.
काय बघतोय? प्रोव्हिजनल असेसमेंट. आता प्रोव्हिजनल असेसमेंटचा विषय कधी येतो? एखादा सप्लाय, एखादा कॉन्ट्रॅक्ट चाललं, अप्लिकेबल टॅक्स रेट क्लिअरिटी नाही आहे, व्हॅल्यू क्लिअरिटी नाही आहे, काय करणार? जर व्हॅल्यू आणि ॲप्लिकेबल टॅक्स रेट चुकला तर डिटर्मिनेशन ऑफ लायबिलिटी चुकली. बघा मी काय म्हणतो. जर व्हॅल्यू 1,00,000 होते कायद्याप्रमाणे आणि मला वाटतं 80,000, मी 80,000 मी काय टॅक्स कलेक्ट केला आणि भरला, म्हणजे नंतर गव्हर्नमेंट का 1,00,000 व्हायला पाहिजे होतं. तुम्ही 80,000 दिले, व्हॅल्यू चुकली तुमची. दुसरं, टॅक्स रेट 12 असायला पाहिजे होता, मी 5 दिला. 18 असायला पाहिजे, 12 दिला. म्हणजे मी एखादा सप्लाय करतोय आणि त्याविषयी मी कन्फ्यूज आहे, क्लिअर नाही आहे. मी टॅक्स पेअर आहे, मी काय करेन? एक्सपर्टला विचारेन. एक एक्सपर्ट म्हणतो व्हॅल्यू 80,000, दुसरा बोलतो 1,00,000. एक एक्सपर्ट म्हणतो 12% टॅक्स आहे, दुसरा म्हणतो 8%. लक्षात घ्या ना. अशा वेळेस टॅक्स पेअरने काय करायचं? त्याकरता हे प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. where the taxable person is unable to determine the value of goods, services or both, or determine the rate of tax. अनेबलचा अर्थ असा आहे की त्यांनी मार्केटमधून ज्यावेळेस ॲडवाइस घेतला तेव्हा एकच उत्तर मिळत नाही. आणि जर करोडोचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर मग लाखोची लायबिलिटी येईल. मग गव्हर्नमेंटने जर का 2 वर्षांची जर का स्क्रुटिनी केली, इन्स्पेक्शन केलं, ऑडिट केलं, करायचं काय? किंवा त्यांच्याकडे जी उपलब्ध माहिती आहे, स्क्रुटिनी केली आहे, रेट 12 आणि 18 होता, त्यात तुम्ही टॅक्स 373 प्रमाणे 74 लावता, अजून पंचायत. हे कोण करणार? हे पुढच्या मॅटर कोण करत असणार? बरोबर आहे ना. एक पहिले ऑप्शन काय होता? तो विषय वेगळा आहे. कुठला? ॲडव्हान्स रुलिंग. पण एक सारखाच आहे ना. ॲडव्हान्स रुलिंगमध्ये उत्तर घेतलं तरी मिळेल किंवा हा आता माझं काम चालू आहे, आता मी काय करू? मग तेव्हाही प्रोव्हिजन दिली की तुम्ही हे घ्या, विचारा. तुम्ही मग गव्हर्नमेंटला कसं विचारायचं, काय करू याच्याबद्दल? ही मे रिक्वेस्ट प्रॉपर ऑफिसर इन रायटिंग गिविंग रिझन फॉर पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस अँड PO shall pass an order within a period not later than 90 days from the date of receipt of such request. म्हणजे मला जेन्युइन टॅक्स पे करायचा आहे, किती पे करायला सांगा. allowing payment of tax on provisional basis at such rate, such value as may be specified by him. 90 दिवसामध्ये त्याला PO काय करायला सांगेल की ठीक आहे, तुम्ही काय सप्लाय कसला, ही व्हॅल्यू घ्या, हा टॅक्स रेट घ्या. पण हा फायनल नाही आहे. आत्ता हा घ्या, आम्ही याच्यावरती स्टडी करू, ॲनालिसिस करून तुम्हाला सांगू की व्हॅल्यू किती यायला पाहिजे आणि रेट किती असायला पाहिजे. आता ह्यात काय होऊ शकतं की समजा त्यांनी रेट दिला, सांगितलं व्हॅल्यू 18%, नंतर 12 येऊ शकते. ओके. किंवा त्यांनी सांगितलं 12, नंतर 18% पण येऊ शकते. एक रेट दिला, व्हॅल्यू दिली, अशा प्रकारे व्हॅल्यू काढा, ती व्हॅल्यूवर चेंज होऊ शकते. म्हणजे टॅक्स पेअरला जास्त टॅक्स भरायला येऊ शकतो किंवा टॅक्स जो भरला आहे तो जास्त भरला आहे तर मग गव्हर्नमेंट रिफंड देईल. म्हणजे आयदर नंतर लायबिलिटी येईल किंवा मग रिफंड येईल. जर लायबिलिटी येईल तरी गव्हर्नमेंट इंटरेस्ट मागेल आणि रिफंड आला, रिफंड वरती इंटरेस्ट द्यायला पाहिजे ना. दोन्ही गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला पुढे मिळेल. बरं. मग त्याची प्रोसिजर आहे ACMT 01 विषय कळला तुम्हाला काय. आता हे जेव्हा प्रोसिजर करायची तेव्हा काय रूल येतो, मग त्या रूलमध्ये काय येतो, कुठे फॉर्म येतो. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वेस्टिंग फॉर पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 61. आता वरती वाचला ना आपण,
याप्रमाणे काय, shall furnish an application along with the document in support of his request electronically GST ASMT1 on the common portal either directly or through a FC notified by the commission. Application देईल, PO may on the receipt of the application आलेलं आहे, issue a notice ASMT 02 requiring registered person to furnish additional information. तर आणखीन माहिती पाहिजे त्याला, तुमच्याकडे तुम्ही दिलेली माहिती पुरेशी नाही, आणखीन द्या. Documents in support of his request and the applicant shall file a reply to the, मग तो माहिती देईल ASMT 03 मध्ये, and may appear in person before the said officer if he so desire. त्याला वाटलं तो त्याला बोलून माहिती आपण घेऊ शकतो, काय चर्चा होऊ शकते पुढे जाऊन. आता जर का टॅक्स जास्त झाला तर त्याला रिप्लाय केला, पण जर का अमाऊंट उद्या जास्त अमाऊंट मिळाली, टॅक्सची अमाऊंट 6% समजा वाढला, रेट जर 12 दिला कमिशन त्यांनी 18 झाला, तर म्हणजे समजा त्यांनी 1 लाख टॅक्स जमा केला आहे, 18 1.5 लाख जमा केला असता ना, मग लाखोमध्ये अमाऊंट खूप मोठी होईल. मग ती अमाऊंट कशी मिळेल गव्हर्नमेंटला? मग गव्हर्नमेंट काय सांगतं की बॉन्ड एक्झिक्यूट करून द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस मे बी अलाउड इफ taxable person executes a bond in such form as may be prescribed and with such surety or security as the PO may deem fit, binding the taxable person for payment of the difference between the amount of tax as may be finally assessed and the amount of tax provisionally assessed. Provisionally तुम्ही भरा टॅक्स, पण जर टॅक्स उद्या रेट चेंज झाला, 12 चा 18 झाला, तर मग तुम्ही आम्हाला तो टॅक्स द्यायचा. म्हणून आम्हाला काय पाहिजे, श्युरिटी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, मग बॉन्ड एक्झिक्यूट करून द्या. The PO shall issue an order in form GST ASMT4 allowing the payment of tax on a provisional basis, indicating the value or the rate or both on the basis of which the assessment is to be allowed on a provisional basis and the amount for which the bond is to be executed and security to be furnished not exceeding 25% of the amount covered under the bond. आता ह्याचे जे फॉर्म आहेत, ऍप्लिकेशन झालं पहिलं, additional information, reply to notice, order of provisional assessment. दिला इकडे बघा की the provisional assessment is allowed subject to furnishing of security amount rupees. आलंय, किती अमाऊंट पाहिजे, furnishing of security ASMT5, bond for provisional assessment, additional information, verification for final assessment. Final assessment साठी final assessment order, आणि मग ॲप्लिकेशन फॉर विड्रॉल ऑफ सिक्युरिटी. आणि ऑर्डर झाली त्यावेळी त्यांनी पेमेंट केलं का त्याला परत ॲप्लिकेशन करायची, सिक्युरिटी म्हणजे विड्रॉ करा. ऑर्डर फॉर रिलीज ऑफ सिक्युरिटी ऑर रिजेक्शन द ॲप्लिकेशन. हे 9 फॉर्म जे आहेत
हे फुल असेसमेंटसाठी आहे. हेच तुम्हाला पुढे मिळेल. फायनल असेसमेंट ऑर्डर विदिन 6 मंथ. आता फायनल असेसमेंट ऑर्डर ही 6 महिन्यात जाईल किंवा ते पण एक्सटेंड करू शकतो कमिशनरचा फर्दर पिरियड 4 वर्षापर्यंत त्यांच्याकडे ऑथॉरिटी किंवा त्यांच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार ते फायनल करतील. तर 6 महिन्यात फायनल करावं असं अपेक्षित आहे. मॅक्झिमम तो पिरियड एक्सटेंड करून 4 वर्षापर्यंत नेऊ शकतो. आलं हे 6-7 मध्ये the PO shall issue a notice in 06 calling for information and records required for finalization of assessment under 663 and shall issue a final assessment order specifying the amount payable by the registered person or the amount refundable if any in form GST ASMP 07. आता हे सगळं झालं, टॅक्स भरला प्रॉपर का रिफंडसाठी ऑर्डर मिळाली का पुढे काय बोलेल तो की माझं सिक्युरिटी विड्रॉ करा. The applicant may file an application for the release of the security. The PO shall release the security furnished under Rule 98(4) after ensuring that the applicant has paid the amount specified in Rule 98(5) and issue an order. किती दिवसामध्ये विदिन पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन. हा अवघड ना यामध्ये. व्हॅल्यू किंवा टॅक्स रेट जर का शुअर नाही आहे तर काय ऑप्शन आहे, पूर्ण असेसमेंट करा, ॲप्लिकेशन करा, GST ASMP 01 ॲडिशनल माहिती मागवेल PO ती प्रोव्हाइड करा. मग पुढे ऑर्डर फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट, मग बॉन्ड येईल, मग फायनल असेसमेंटसाठी नोटीस पडेल, डॉक्युमेंट पाहिजे एक्स्ट्रा, फायनल असेसमेंट ऑर्डर, ॲप्लिकंट फाईल, रिलीज करा सिक्युरिटी, रिलीज होईल सिक्युरिटी, ऑर्डर फॉर रिलीज ऑफ बॉन्ड प्लस सिक्युरिटी. इंटरेस्ट पेएबल इफ फायनल अमाऊंट इज मोर दॅन प्रोव्हिजनल अमाऊंट. आणि जर रिफंड असेल तर मग इंटरेस्ट ऑन अमाऊंट ऑफ रिफंड दिला जाईल. हेच यात सांगितलं आणि त्यात आता खाली एक एक्झाम्पल पण दिले. थोडं वाटलं तर पण आणखीन क्लिअर होऊन जाईल. समजा ना. आता मागच्या मी रिटर्नचा टॉपिक का घेतला, त्यात मी काय काय क्लिअर करून दिलं, तर रिटर्न्स कोणाचे कुठले असतात हे मी क्लिअर करून दिलं. हे सगळे रिटर्न जे आहे ते सगळं क्लिअर करून दिले की स्क्रुटिनी कसली करणार तुम्ही. मग हे वेगवेगळे रूल आहेत, या रूलमधनं हे सगळं येतं. सेल्फ असेसमेंट बाय रेग्युलर टॅक्सेबल असेसी अँड CTP रूल 61, 62, 63, 64, 65, 66, 67 हे सगळ्या रूलमधनं हे कंप्लायन्सेस करायचे, हे लक्षात घ्या. त्यातनं हे सगळे रिटर्न येणार ना. मग GSTR 1 केला, 3B केला, 3B टॅक्स धरला, GSTR 4, 5A, 6, 7, 8 स्क्रुटिनी कळायला हे सगळं माहिती पाहिजे ना. शिवम सर कळला का काय. 1 आणि 3B मेजर आहे, पण जो RTC घेतला जातो 2A मध्ये 2B मध्ये त्यामध्ये IITचं क्रेडिट आहे, NRTPचं क्रेडिट आहे, ते त्यांनी घेतलं असेल ना. मग ते कुठनं येतात हे सगळं मी त्यातनं मागच्या क्लासात ते सगळं रिटर्न्सचे सगळे रूल आणि सेक्शन जे ते क्लिअर केलं आणि त्यातून मग हे सगळं पुढचं मला घ्यायचं आहे. म्हणजेच पुढचे टॉपिक घेण्या अगोदर रिटर्न आणि अकाउंट रेकॉर्ड्स हे क्लिअर पाहिजे. मग ते त्या दृष्टिकोनानं आपण ते टॉपिक शेवटी ठेवलं होतं, रिटर्नचा आणि अकाउंट रेकॉर्ड्स. तुम्ही जे काय काम करताय त्यासाठी तुम्हाला डेटा पाहिजे की नको. डेटा तुम्ही कुठनं एकत्र करणार, कुठनं मिळवणार.
जेव्हा जेव्हा शब्द येतो होता रिझन टू बिलीव्ह दॅट, म्हणजे पीओ कमिशनर त्यांना काहीतरी असेल वगैरे त्यांच्याकडे रिझन टू जे या निष्कर्षापर्यंत पोहोचले की ह्या टॅक्स पेअरवरती काहीतरी इन्स्पेक्शन करायला पाहिजे, ऑडिट करायला पाहिजे, रेट टाकायला पाहिजे, त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल ना, कुठल्या गोडाऊनमधनं कुठल्या ट्रान्सपोर्टरनी कधी किती गुड्स पाठवले, हा परचेस करतोय, हा परचेस दाखवत नाही, आणि जर तो सेल दाखवतोय हा परचेस दाखवत नाही, म्हणजे कुठेतरी हे विदाउट बिलिंग गुड्स पाठवत आहेत. मग तो सप्लायर आणि तो रिसिपियंट या सगळ्या टोटल ज्या सर्कलमध्ये जेवढे लोक असतात, कोण सप्लायर विदाउट बिल किती माल पाठवतो, किती गुड्स घेतो, हे एका रात्रीमध्ये काम होत नाही. 6 महिने 8 महिने वर्षभर ज्या वेळेस हे सगळं पाळ्यात ठेवून सगळी माहिती सगळं त्याचं चाललंय बघितलं जातं, त्यानंतरच ते रेट टाकले, रेट एकदम टाकली जाणार नाही. अदरवाईज सगळं एफर्ट्स त्यात खूप माणसं त्यामध्ये रेटमध्ये खूप माणसं इन्व्हॉल्व असतात, आणि त्यातून काही लाखाचे काही करोड जर का टॅक्स रिकव्हरी होणार नसेल तर ती रेट फुकट जाणार. वन स्क्रुटिनीज आहे. Discrepancy to be informed and explanation to be sought. Explanation found acceptable, no further action. आणि 61(3) explanation not found acceptable, audit, inspection किंवा मग नोटीस बाय पी. म्हणजे जर स्टेट फॉरवर्डली इथे क्लिअर होत आहे की GSR 1ला तुम्ही टॅक्स जास्त दाखवला, त्रिमित कमी भरला, टॅक्स तुम्ही भरा, त्यांनी आयदर तो ॲक्सेप्ट करेल किंवा मग तो रिप्लाय करेल, ते डिपार्टमेंट ॲक्सेप्ट करेल, संपला विषय. मग याचा रूल 99 आहे स्टुडंटसाठी. सेक्शन 61 ऑफ द CGST ॲक्ट empowers the PO to scrutinize a return and related particulars by the registered person to verify the correctness of the return and inform him of the discrepancies notice if any and seeks his explanation thereto. बरोबर, मी जे बोललो ते इथे लिहिले. इफ इन लिगल parlance it is considered to be a pre-adjudication process. Discrepancies to be informed and explanation to be sought. The PO may scrutinize the return and related particulars furnished by the registered person to verify the correctness of the return and inform him of the discrepancies noticed, if any, in such a manner as may be prescribed and seeks his explanation there. याप्रमाणे रूलमध्ये दिलं आहे की वेअर एनी रिटर्न फर्निश्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इज सिलेक्टेड फॉर स्क्रुटिनी, सगळ्यांचा करू शकत नाही, मग सिलेक्ट करतील. द PO shall scrutinize the same in accordance with the provisions of section 61 with reference to the information available with him, and in case of any discrepancy he shall issue a notice to said person. हा SMTP 10 मध्ये त्याला विचारलं जाईल. काय इंटिमेशन, काय डिस्क्रिपन्सी त्यांना मिळाली, रिप्लाय टू द नोटीस, आणि पुढे ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ रिप्लाय अगेन द नोटीस इश्यूड अंडर सेक्शन 61. His explanation thereto within such time not exceeding 30 days from the date of service, नोटीस बजावल्यापासून 30 दिवसामध्ये, of the notice or such further period as may be permitted by him, and also where the possible quantifying the amount of tax, interest and any other amount payable in relation to such discrepancies. हे simply 10 मध्ये जाईल. Reply to the notice. The registered person may accept the discrepancy, pay tax, accept करतो, pay the tax, interest and any other amount arising from such discrepancy, matter closed. In case the explanation is found acceptable, the reply करें. The registered person shall be informed accordingly
and no further action shall be taken in where the explanation furnished by the registered person or the information submitted is found to be accepted. PO shall inform him accordingly. SMP 12. 10 मध्ये काय नोटिस डिस्क्रिपन्सी, 11 मध्ये रिप्लाय आणि 12 मध्ये ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ रिप्लाय. एक्सप्लेनेशन नॉट फाउंड ॲक्सेप्टेबल. 61.3 सांगतो, इफ इन केस नो सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन इज furnished within a period of 30 days of being informed by the PO or such further period as may be permitted by him, or where the registered person after accepting the discrepancies fails to take the, त्याने ॲक्सेप्ट तर केलं पण पुढे टॅक्स पे नाही केला, fails to take the corrective measure in his return for the month in which the discrepancy is accepted, the PO may initiate appropriate action including those. 65-66 म्हणजे काय ऑडिट, 67 inspection or proceed to determine the tax and other dues. मग पुढे डिमांड ऑर्डर 73-74 पुढे. आता स्क्रुटिनाइज जे होते त्याचं एक इन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंटने काढलं होतं, इन्स्ट्रक्शन्स नंबर अशा प्रकारे स्क्रुटिनाइज करायचं. आता SOP काय, हा काय लॉचा भाग नाही. डिपार्टमेंटचा काढलं किंवा ह्या प्रकारे काय करा तुम्ही, हां बस स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिलेले या प्रकारे चेक करा. आता असं आता कसं होतं, आता इमिजिएटली सिस्टम चेक करतो आणि डिस्क्रिपन्सी रिपोर्ट करतो, पण अगोदर 17-18 घेऊन हे नव्हतं. मग त्यावेळेस 3B आणि GSL 1 मध्ये काय पॅरामीटर चेक करायचे ते दिलं. दुसरं मिसमॅच, ITC मिसमॅच चेक करा ते दिलं. हे सगळे स्क्रीनशॉट मी यात टाकलं की काय त्यांनी दिलं SOP, त्याप्रमाणे मी हे स्क्रीनशॉट दिले. 3B मध्ये D आहे ना रिपोर्ट 1 मध्ये किती आहे, मग ITC केवढा घेतलाय. आता हे ऑटो कॉपरेट होतं, ऑटो कॉपरेट झालं की लायब्ररी पे केले की नाही पे केले. समजा एका सप्लायरनी माझ्या अकाउंटला टाकलं की एवढा RCM मध्ये लायब्ररी करायची, मी त्या ट्रान्सपोर्टेशन सप्लाय सर्व्हिस घेतलीच नाही, तो का टाकतोय, मी रिजेक्ट करेन ना, मी नाही भरणार, मी कशाला भरेन. म्हणजे या इथे D मध्ये इथे अमाऊंट ऑटो कॉपरेट झालेली दिसेल, पण जर मी तो इन्व्हर्स सप्लाय घेतला नाही तर मी टॅक्स पे करणार नाही, ITC पण घेणार नाही. मग त्याची 3Bला इफेक्ट दोन्हीकडे दिसतील. ITC घेतला की नाही घेतला, पेमेंट ऑफ टॅक्सला काय आलंय. ओके, IDचा आहे हा मिसमॅच IIT मध्ये येईल. ऑर्डर ITC मध्ये 2A मध्ये किती आला होता, सर्व्हिस किती घेतला. 2B आता ऑटो कॉपरेट व्हायला लागला, अगोदर ते नव्हते. त्यामुळे समजा 2B काय आला असेल, यांनी किती घेतला, काय रिव्हर्स केला. रिव्हीच्या A मध्ये किती होता, मिसमॅच इन टॅक्सेबल व्हॅल्यूज डिक्लेअर्ड ऑन अकाउंट ऑफ आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय. आणि पुढे TCS TDS मध्ये काय अमाऊंट त्याची आली होती का, त्यांनी काय अमाऊंट रिपोर्ट केले. समजा मला TDS का TCS कडून डिडक्ट केला असेल, कलेक्ट केला असेल, तर मी तेवढ्या अमाऊंटप्रमाणे लायबिलिटी दाखवली आहे का, नाही दाखवली, त्याची कॉस्ट चेक होईल. जर याच्यात मी जो आउटवर्ड सप्लाय करतोय त्याच्या अनुषंगाने TDS डिडक्ट केला किंवा TCS कलेक्ट केला, पण तेवढी अमाऊंट मी दाखवत नाहीये, तर डिस्क्रिपन्सी आहे, काय दाखवता नाही एवढी. Mismatch in liability on account of outward supplies. The tax liability has declared EV bill. EV bill ला माल वेगळाच पाठवला आहे आणि
बिल बनलं वेगळ्या अमाऊंटचं, का डिस्क्रिपन्सी आहे, ही स्क्रुटिनी होईल. ITC in respect of taxable whose registration have been cancelled retrospectively. अशा ITC घेतला याचा रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं रेट्रोस्पेक्टिव्हली. इलिजिबल ITC आहे, लॉक केलं होतं पण ते क्लेम घेतला आहे. म्हणजे एखादी कार परचेस केली आहे तेव्हा ITC रिव्हर्स केला आहे, पण त्याचे जे मेंटेनन्स चार्जेस आहेत त्याचा ITC घेतात, इन्शुरन्स काढला त्याचा ITC घेत आहेत. माझा सप्लायर कोण आहे हे कळतं की नाही गव्हर्नमेंटला. मग माझा बिझनेस काय, ते कार सर्व्हिसिंग की असे दिसतं, इन्शुरन्स काढला दिसतं, याचा बिझनेस काय. मग हे बहुतेक कारचा ITC ब्लॉक आहे तो रिव्हर्स नाही केला. मी जेव्हा तुम्हाला हे टॉपिक सांगितले तेव्हा मी सांगितलं की हे चेक करायचे पॉईंट आहेत, हे स्क्रुटिनी पॉईंट आहे, ऑडिट पॉईंट आहे, हे सगळे आहेत. तेच यात त्यांनी दिले. मिसमॅच इन ITC अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट ऑफ गुड्स. तर हे 13 पॅरामीटर त्यांनी दिले. रूल 42-43 रिव्हर्सल केलेलं नाही आहे. जो इंटरेस्ट तिथे भरायला पाहिजे तो तिथे भरलेला आहे, पण त्याने नीट काढून टाकला इंटरेस्ट. लेट फीस तर काढता येत नाही, तिथे लॉक आहे. सत्तर 18 ते येत नव्हती लेट फीस. तर हे सगळे 13 विषय आहेत स्क्रुटिनीमध्ये, एवढंच आहे. आता हे कसं होतं बघा, हे त्यांनी SOP काढला म्हणून हे तरी आलं. ज्या प्रकारे ह्याची SOP आहे त्याच प्रकारे ऑडिटमध्ये काय चेक करायचं, काय ऑडिटचं मॅन्युअल काढलं तुम्हाला ते बघायला लागेल. माझं काम काय तुम्हाला एक तरतूद सांगणं हे माझं काम आहे. पण ह्यामध्ये ही पॉवर आहे, ही गव्हर्नमेंटला पॉवर आहे की तुम्ही इन्स्पेक्शन करू शकता. मग वेळेला जाऊन करू शकता, ट्रान्सपोर्टला जाऊन करू शकता, त्याला विचारण्याचा अधिकार आहे. त्याचा एन्व्हायरमेंट नंबर आहे की नाही विचारण्याचा अधिकार आहे. तो नंबर आहे, तो असायला पाहिजे. जर नसेल तर काय करायचं. एक लॉमध्ये काय पॉवर आहे आणि त्याप्रमाणे जर एखादा व्यक्ती काम करत असेल तर त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची, काय पॉवर आहे गव्हर्नमेंटला, ऑफिसरकडे काय पॉवर आहे, किंवा ज्या पोस्टला जो अधिकारी आहे त्याला काय पॉवर आहे, हे सगळं तुम्हाला बघायला लागेल. आणि या सगळ्याचा उपयोग करून काय करायचा, तो माणूस संपवायचा का त्या माणसाचं जी वृत्ती ती संपवायची. गुन्हेगारी संपवायची आहे, गुन्हेगाराला संपवायचा नाही. तर काय सांगितलं की जेव्हा एखाद्यावरती कारवाई होती तशी ती इतर लोकांची वृत्ती असते ना, ती मग कंट्रोलमध्ये नाही बा कारवाई होते गव्हर्नमेंटकडनं, आपण नाही गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढे हे जे आहे ना, पुढे जाऊन इन्स्पेक्शन सर्च आहे त्यामध्ये रेट जेव्हा टाकली जाते त्यावेळेस रेट टाकताना पण तिथे पण काय गाईडलाईन दिल्या, त्यात पण गाईडलाईन आहे की काय गोष्टी तुम्ही पाळायच्या. रेट टाकली तर तिथे विद्यार्थी असतील त्या माणसाचे त्यांच्या बॅग वगैरे बघा, त्यात काय असे डॉक्युमेंट किंवा ते घेऊन जात नाही आहेत का, त्यांना शाळेत जाऊ. प्लस तिकडे काय त्यांचे श्रद्धा आस्था असेल या धर्माविषयी, का त्यांचे ग्रंथ वस्तू असतील त्याचा रिस्पेक्ट ठेवायचा अधिकाऱ्यांनी. म्हणजे तुम्हाला फक्त काम काय की बाबा टॅक्स चोरी कुठे होते का एवढंच बघायचं, एवढंच करायचं. त्या माणसाला हर्ट करणं, त्याच्या भावना दुखवणं हे होणार नाही हे बघायचं. आपलं काम करायचं. तर उद्देश गव्हर्नमेंटचा एवढाच असतो या सगळ्या कारवाईचा की सर्च केलं, इन्स्पेक्शन केलं, ऑडिट केलं तर बऱ्याच लोकांचं काय होतं की अरे गव्हर्नमेंटचं लक्ष आपल्यावरती, मग इतर लोक काय करतात अशा गोष्टी करत. आता माझा एक मित्र आहे तर मेडिकल आहे, मी त्याला बोललो तुम्ही एवढं बिलिंग करता, B2C सगळं हे करता, प्रॉपर टॅक्स भरता का, तो कोणच भरत नाही. म्हटलं त्याचं म्हणणं काय की गव्हर्नमेंटने जर रेट टाकली ना मग सगळे करणं बंद होते. पण जोपर्यंत रेट टाकत नाही, जोपर्यंत त्यांना कारवाई होत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटला आम्ही असा B2C भरतोय माहिती आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला आम्हाला बेनिफिट द्यायचा आहे, आम्ही तो घेतो. पण गव्हर्नमेंट आम्हाला उघड कायदेशीरला बेनिफिट देऊ शकत नाही असं आम्ही मानतो, आमची व्यापारी संघटना मानते. आणि जर त्यांना मानलं नाही मग त्यांनी रेट टाकावी. म्हणजे एवढं महाराष्ट्र इथे मेडिकल शॉप हजारोमध्ये आहेत, म्हणजे आम्ही मानतो की बाबा थोडं आम्हाला एक्सक्यूज द्यायचं आहे, आम्ही पण थोडं घेतो, जास्त घेत नाही म्हणतो फ्रीडम. B2C थोडा कमी जातो तो ओके, टॅक्स भरतो ना, पण थोडा कमी अमाऊंटवरती भरला तर तेवढ्याने काय होतं आमचं सर्वायवल होतं. आमची एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, एवढं भाडं आहे ते निघतं, वगैरे आम्ही भरू शकत नाही.
चालणार नाही म्हणतो आमचं. मेडिकल पण किती झाली, किती बंद पडतात, किती लोक काढतात म्हणतो, म्हणजे आमचा बिझनेस धोक्यामध्येच आहे ना. जेवढा उद्योग वाढला पाहिजे तेवढा वाढत नाही, जेवढ्या नोकऱ्या गव्हर्नमेंट दिल्या जेवढ्या दिल्या जात नाहीत, मग लोक कशी सर्वाईव्ह करणार. मग छोटे व्यापारी तेव्हाच व्यापार करू शकतील की जेव्हा थोडा B2C सापडा कमी दाखवते. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. कळा विषय, थांबूया. एखादी तरतूद केलेलं ह्याच्या मागे काय उद्देश आहे लॉ मेकरचा, आणि व्यापाऱ्यांचे पण काय अडचणी आहेत, ह्या दृष्टिकोनातून आपलं सगळ्यांचं जीवन पुढे जावं म्हणून आपण व्यवस्था म्हणून कायदा बनवला जातो. पण तो कायदा 100% राबवला तर टॅक्स फॅसिलिटी होईल, पण जर कोणाला लाईफ पुढे नाही गेलं तर उपयोग काय अशा कायद्याचा. एका माणसाला 4 मुलं असतील तर चारही मुलांवरती सेम त्यांना फ्रीडम किंवा डिसिजन देत नसतो ना. आपले चारही मुलं सारखे नसतात, त्यामुळे कायदा बनवला आहे व्यवस्था करण्याकरता, पण तो काटेकोरपणे राबवला तर मग ग्रोथ नाही होणार. पण कायदा बनवायला लागतो, मग जिकडे तो कठोरपणे राबवला पाहिजे तिथे राबवला जातो, जिकडे थोडासा एक्सक्यूज द्यावा लागतो, त्याला इलाज नाही. ठीक आहे, थांबूया.